9/6/2026 आम्ही प्राथमिक शिक्षक आणि इतर चेतवास कर्मचारी संघटना आणि इतर संघटना यांनी आज लाक्षणिक एक दिवसीय संप धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। हे करण्याचे एक प्रमुख उद्देश हा आहे की आमच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन कधीही 1 तारखेला होत नाही, तर 15 दिवसाच्या नंतर आम्हाला आमचं वेतन मिळते। मला प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की सर्व काम प्रशासनाला वेळेवर हवेत। जनगणनासारखी प्रक्रिया शिक्षकांनी वेळेवर पूर्ण केलेली आहे आणि सर्व काम वेळेवर असताना मग शिक्षकाचा हक्क असलेला पगार हा 1 तारखेला प्रशासन का देत नाही? राज्यघटनेमध्ये तरतूद केलेली आहे की 1 तारखेला वेतन हे प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे, अधिकार आहे। मग 1 तारखेला वेतन आम्हाला का देण्यात येऊ नये? त्यासाठी एक वेगळी प्रशासन यंत्रणा काम का करीत नाही आहे? त्यासाठी पुरेसे लिपिक का नेमले जात नाही? त्याचप्रमाणे निवृत्तीधारकांचा प्रश्न आहे। सेवेत असताना तर वेतन आम्हाला कधीच वेळेवर मिळत नाही आणि निवृत्तीनंतरही वेतन मिळू नये म्हणजे हे भय इथले संपत नाही यासारखा हा प्रश्न आहे। सेवेत असतानाही कामाचा मोबदला वेळेवर नाही आणि सेवा संपल्यानंतरही वेळेवर आम्हाला मोबदला दिला जात नाही।